मुलांना घडी घडी कॉल करू नका की बेटा येऊन जा इकडे, हे आताची पण तू घरी हा फंक्शन आहे, तो फंक्शन आहे, ह्या गोष्टी करू नका. हे जर तुम्ही करत राहिले तर तुमच्या मुलाचं इकडे डिस्टर्बन्स होईल. कारण तुम्ही स्वतः बघा की तुम्ही 4 दिवस गावाला गेले तर तुम्हाला परत तुमच्या कामावर जायला किती इरिटेट होतं. तर मुलांना ते सुरुवातीचे जे क्लासचे दिवस आहे ते 6 महिने तुम्ही त्याच्यातच राहू द्या, तरच तुम्हाला बेनिफिट होईल, त्या क्लासचा बेनिफिट होईल. तो मुलगा जर ये जा करतोय, त्याचं लक्ष इकडं तिकडं, नुकसान करताय तुम्ही मुलाचं, तुमच्या पैशांचं पण करताय, त्याच्या करिअरचं पण करताय. पालकांनी पण त्यांना बोलवू नका. काय दिवाळी दसरा आपले हिंदूंचे सण आहे, आपण तर कट्टर हिंदू लोक आहे, सगळ्या गोष्टी मानतो, पण ते सण साजरे करण्यासाठी जो पैसा लागतो तो काम करून येतो. हे सगळ्यात राईट सर. आणि प्रत्येक गोष्ट सेलिब्रेट करण्याचे एक हे असतं, म्हणजे मी तर तुम्हाला ओपन अपली सांगेल, आज माझं जे काही मी आजपर्यंत माझ्या लाईफमध्ये मी कधी बर्थडे सेलिब्रेट नाही केला, कारण माझं सेलिब्रेशन एकच आहे, माझ्या स्टुडंटचं अचिव्हमेंट. बरोबर. म्हणजे आपल्याला कुठल्या गोष्टीत खर्च करायचा आहे आणि कुठल्या गोष्टीत नाही करायचं हे ठरवता यायला पाहिजे. समजलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की म्हणजे खूप मुलं करतात, म्हणजे आपल्याला दिसतं हे बघा केक म्हणा किंवा खूप सगळ्या गोष्टी सेलिब्रेशनसाठी जरूर आहेत, मला त्याच्याबद्दल दुमत नाही आहे, पण हे करण्याचं एक तुम्ही टार्गेट ठेवा ना की ह्या 6 महिन्यात मला हे अचीव करायचंय. मग जर तुम्ही जॉब घेऊन गेलात घरी की नाही मग मी ह्या दिवाळीला मी जॉब घेऊन घरी येणार, किती चांगलं स्टेटस आहे हे तुमचं. बरोबर. स्टेटसला ठेवण्यासाठी जर तुम्ही मोबाईल घेताय आणि त्याच्यावरती जे स्टेटस होतं त्याच्यापेक्षा जॉबचं स्टेटस किती तुम्हाला व्हॅल्यू देईल.